मुंब्रा रेल्वे घटनेच्या पार्श्वभूमीवरती नुकतेच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छेडून थेट वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून उखाडण्याची भाषा केली। जाधव यांचं हे वक्तव्य संतापजनक असून त्याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने करून निषेध नोंदवलाय। वास्तविक लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन वारा पावसामध्ये वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यंत पोहोचवत असतात, तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर आलात तर खबरदार असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने दिला। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या तसेच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत, परंतु दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या निषेध आंदोलनामध्ये रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल उखाडण्याची केलेली भाषा ही अशोभनीय व अव्यवहार्य आहे। दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली, त्याचबरोबर बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ही स्टॉल उखडून टाकण्याची भाषा केल्यामुळे सर्व विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। हा एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे, त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन छेडून जाहीर निषेध नोंदवला आहे। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते। मराठी माणसाच्या व्यवसायावरती गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे नेतृत्वालाही जाणीव करून देत अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी योग्य ती समज देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचा एक लक्षात घ्या की जी दुर्दैवी रेल्वे दुर्घटना घडली सोमवारी, त्या सगळ्या जे त्याच्यामध्ये मयत झाले त्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळे वृत्तपत्र विक्रेते सहभागी आहोत। आम्ही कुठलाही व्यवसाय करताना पूर्णपणे काळजी घेतो, अधिकृतपणे करतो आणि या व्यवसायामध्ये मराठी टक्का हा मोठ्या प्रमाणावरती आहे। असं कधीच होत नाही की जे 5 रुपयाचं वृत्तपत्र आहे ते 6 रुपयाला विकले जाते। अतिशय इमानदारीत हा व्यवसाय केला जातो। इव्हन रेल्वे स्टेशनवरती पण जे स्टॉल्स आहेत ते पूर्ण अधिकृतरित्या परवानगी आहे, त्याला लायसन्स आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे आहेत। मात्र कुठंतरी राजकारणाची करायच्या उद्देशाने या जे काही सांगितलं की स्टॉल उघडून टाकणार तर हे कुठंतरी चुकीचं आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याचा शेवटचा घटक हा वृत्तपत्र विक्रेता आहे आणि हा वृत्तपत्र विक्रेता असेल फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याच्यामध्ये येतो। एक लक्षात घ्यावा की ह्या लोकशाहीच्या चौथा स्तंभालाच घालायचा जे प्रयत्न चालू आहे हे कुठेतरी चुकीचं आहे। म्हणजे यांना कारवाई करण्यात आम्ही उघडून टाकू, आम्ही हे करून टाकू, म्हणजे लोकशाहीला न जुमानता हे जर करतात ते ह्या गोष्टीला आमचा ठामपणे विरोध आहे। आमच्या पोटावरती कोणी पाय मारता कामा नये। आम्ही व्यवस्थित पूर्व परवानगी सगळं अधिकृत सगळ्या गोष्टी करून व्यवसाय करतो आणि जर कोणी येऊन जर आम्हाला असं जर लाथारत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे। आणि त्यांनी जे काही बोलले की आम्ही उठवून टाकू, उघडून टाकू, या गोष्टीचा आम्ही सर्व वृत्तपत्र विक्रेते जाहीर निषेध करतो। आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना असेल किंवा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना असेल, या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही विचारविनिमय करून चर्चा करून हा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ठाणे शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचा स्टॉल आहे व्हीलरचा, यांना पूर्ण परवानगी आहे, एकच स्टॉल आहे आणि बहुतेक रेल्वे स्टेशनवरती 1 किंवा 2 स्टॉल आहे, त्याच्या व्यतिरिक्त तिसरा स्टॉल नाहीये। मात्र रेल्वेच्या आधीच जे स्टॉल आहेत त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेने लायसन्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये मी म्हटलं ना की मराठी टक्का सर्वात जास्त आपले स्थानिक लोक आहेत। काही जे आहेत ते 40-40, 50-50 वर्षापासून इथं व्यवसाय करतात, त्यांचे वडील करत होते, त्यांचा मुलगा करतोय। मात्र एकही स्टॉल गेल्या 15 ते 20 वर्षात वाढलेला नाहीये। जे आहे ते स्टॉल आहेत हे प्रामाणिकपणे करतात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, ह्या लोकशाहीला घाला घालण्याचं जे काम नेते करतात, अशा नेत्यांचा आमचा जाहीर निषेध आहे। त्यांनी त्यांचं राजकारण करावं, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। मात्र जर आमच्या पोटावरती जर कोण उठत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर यापुढे काय करायला लागलं आम्ही त्याची तयारी ठेवू।